नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला श्री खंडेराय यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। यांचे स्थान कुठे कुठे आहे, यांचा उत्सव कुठे कुठे साजरा होतो। तर खंडोबाचा उत्सव, खंडोबाची नावे रूपे काय आहेत, त्यांचे स्थान कुठे कुठे आहे, हे याविषयी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा यांचे देवस्थाने जेजुरी, पाली, नेवासे, कोरठाण, चंदनपुरी, माळेगाव, दावडी, निमगाव, पेठ अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांसह मंगळसुळी, बिदर, देवरगुड्डू, मैलार अशा कर्नाटकात सुद्धा अनेक क्षेत्री वसलेला देव खंडोबा अनेक घराण्यांचं कुलदैवत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या तिन्ही राज्यात व्याप्त असलेल्या देवाची जितकी म्हणून ठाणे आहेत, तितकी ठाणे कुळाचार देखील आहेत। महाराष्ट्रात अनेक जाती धर्माच्या कुलदैवतामध्ये खंडोबाचे नाव अग्रक्रमाने आहे। पूर्वी कृतयुगामध्ये धर्मपुत्र सप्तर्षींना त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या देवाचा संहार करण्यासाठी ऋषीमुनींच्या विनंतीवरून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मध्याह्न काळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला। या राजस्वरूपाच्या हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार, त्रिशूल, डमरू आणि पानपात्र अशा 4 आयुधे होते। कानामध्ये नागाचे कुंडले होते। भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण करताना त्याच्या क्रोधामुळे आपटलेल्या जटातून एक महामारी शक्ती तयार झाली, तिला घृतमोरी असे देखील म्हणतात। भगवान कार्तिकेयला सेनापती म्हणून मार्तंड भैरवाचे संपूर्ण सैन्य पृथ्वीवरील उतरले। या जागेला प्रस्थपिटे किंवा आजच्या भाषेत कडेपठार म्हणून ओळखले जाते। मणिचूल पर्वतावर राहणाऱ्या मणिमल्लाचा संहार करून भगवान शंकराच्या मार्तंड भैरव अवताराला मल्हारी असे नाव देखील प्राप्त झाले। म्हणून मल्हारी म्हणजे मल्लाचा अरी अर्थात मल्लाचा शत्रू, तर हातात खड्ग म्हणजे खांडा अर्थात तलवार धारण करतो, म्हणून त्याला खंडेराय असे नाव मिळाले। पुढे भगवान विष्णूच्या मोहिनी रूपात आणि पार्वतीचा एक अवतार अशा म्हाळसा नेवासे गावच्या तिमशेट वाणी यांच्या घरी प्रकट झाले। पौष शुद्ध पक्षामध्ये मृग नक्षत्रावर सातारा जिल्ह्यातील पाल या गावी तारळी नदीच्या तीरावर खंडेरायाचा म्हाळसाबरोबर विवाह संपन्न झाला। याच वेळी पार्वतीच्या जया नावाच्या दासीनं गंगादेवी अवतार धारण केलं होतं। मुळात इंद्रकन्या असलेल्या बाणाईला शाप देऊन इंद्राने तिला पेटीत बंद करून पृथ्वीवर टाकलं। ती पेटी एका धनगराला सापडली। त्या धनगराने त्या कन्येचे लालन पालन केल्यामुळे बाणाईला धनगर कन्या म्हणून ओळखलं जातं। पुढे म्हाळसा राणीबरोबर सारीपाटाचा डाव मांडून त्यात पराभव पत्करून खंडेराव 12 वर्षासाठी वनवासाला म्हणून गेली। यावेळी बाणाईला आणण्याचा त्यांचा प्रयत्न ओळखून म्हाळसा राणीने त्याला वृद्ध होण्याचे शाप दिला। म्हणून देवीच्या शापामुळे बाणाई खंडेरायाला ओळखूच शकली नाही। 12 वर्ष पूर्ण होताच श्रावण पौर्णिमा चंदनपुरातून नळदुर्गाला नेऊन खंडेरायांनी बाणूबाईंशी लग्न केलं। या देवाच्या दिव्य चरित्रामुळे भक्तांना गेली कित्येक शके त्यांची भक्ती प्रचलित आहे। वाघ्या मुरळी हे परंपरेने देवाचे अनेक सेवक असून घाटी दंबडीच्या तलवारावर खंडोबाचे जागरण केले जाते। त्याचबरोबर कोटंबा म्हणजे लाकडी किंवा तांब्याच्या पात्रामध्ये
भिक्षा अर्थात वारी मागणे हे त्यांचे काम मानले जाते. आजही खंडोबाच्या कुलाचारात वाघ्या मुरळीला मानाचे स्थान आहे. भंडारा म्हणजे देवाच्या चरणाशी वाहिलेली हळद. ही खंडोबाची भूषण मानले जाते. देव घोड्यावरती स्वार असल्याने खंडोबाचे भक्त घोडा तसेच बानाईच्या घरी धनगर रूपात चाकरी केल्याने बकरी व कुत्रा यांचा देखील आदरपूर्वक सन्मान देतात. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत खंडोबाचे नवरात्र महोत्सव संपन्न होतो. याला काही जण षडरात्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच चंपाषष्ठी म्हणून देखील ओळखले जाते. या उत्सवात प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत नंदादीप स्थापन, घटस्थापना, चरित्र वाचन असे अनेक विधी केले जातात. षष्टी दिवशी वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, पुरणपोळीचा नैवेद्य अशा पदार्थांचा देवाचा कोटंबा भरतात. वाघ्या मुरळी गाय, कुत्रा, घोडा यांना नैवेद्य अर्पण करून उपवासाचे पारणे करतात, म्हणजे उपवास सोडतात. तळी भरण्याचे वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य विधी या दिवशीही केली जाते. तळी भरण्याकरता एका तपकामध्ये भंडाऱ्याने अष्टदळ काढून मध्यभागी कलश ठेवला जातो. 5 बाजूनी विड्याची 5 पाने ठेवली जातात आणि घरच्या कर्त्यासह घरच्या सर्व मंडळी किंवा किमान 5 लोक एक एक हात लावून तळी उचलतात. 5 लोक किंवा 5 मुलंही चालतात आणि तळी उचलतात. प्रत्येक वेळेला येळकोट येळकोट म्हणून येळकोट हा कानडी शब्द असून येळू म्हणजे 7 आणि कोट म्हणजे कोटी. सप्तकोटी गणाचा अधिपती असलेल्या खंडेरायाला नमस्कार करून तळी जमिनीवर ठेवली जाते. त्यानंतर उपस्थितांना पात्रात ठेवलेले विडे दिले जातात. या वेळेला अगडुम नगारा ही पारंपरिक आरती वजा रचना म्हणण्याचा प्रघात आहे. खंडोबाच्या उपासनेत रविवारी चैत्र, श्रावण, पौष, माघ या 4 पौर्णिमा तसेच आषाढ शुद्ध प्रतिपदेला कडेपठारावर असणारी गणपूजा, पौष महिन्यात पाली येथे असणारा विवाह सोहळा तसेच चंपाषष्ठीला उत्सवात पंचमीला असणारे देवाचे तेलवण अशा विविध अनेक ठिकाणी मोठे महत्त्व आहे. तर असं आहे खंडोबाची माहिती. तर कशी वाटली माहिती? आणि श्री खंडेराय खूप महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, खूप मोठे आराध्य दैवत आहेत आणि कुलदैवत आहेत. तर त्यांना माझा नमस्कार. येळकोट येळकोट, जय मल्हार. धन्यवाद.